नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नुकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर शेवटी बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेलीच आहे। तर बाप्पाला छान गोड गोड खाऊ घालून बाप्पाचा निरोप घ्यावा असं मला वाटलं, म्हणून मी बाप्पासाठी छान रवा आणि बेसनाची बर्फी बनवलेली आहे। तर एकदम छान झटपट बनते ही रेसिपी आणि खूप छान आहे, तोंडात टाकताच घुळणार अशी ही रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये बनते आणि कमी वेळेत बनते। जर तुम्ही बाप्पासाठी बनवू शकले नाही तर समोरसाना आहेच आणखी, तर तुम्ही नक्कीच तेव्हा ट्राय करा। आणि बनवायला बिलकुल वेळ लागत नाही, नेमका अर्धा तास वगैरे लागते या बनवायला। तर चला आपण मन्नुकी रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी बघून घेऊया। तर एक कढई ठेवलेली आहे मी आणि या कढईमध्ये एक प्याल्यावरून मी तूप घेतलेलं आहे। तर हे तूप आपलं देशी तूप आहे, घरच्या गाईचं, आणि फ्रीजमध्ये ठेवलं असल्याकारणाने हे थोडं म्हणजे जमलेलं होतं आणि गरम कढईत टाकताच ते छान मी वितळलेलं आहे। आणि त्यानंतर आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे। तर रव्याला थोडं आपण भाजून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी एकदम छान बनते। तोंडात टाकला असं वाटणार नाही तुम्हाला की ही घरी बनवलेली आहे, बाहेरून आणलेली आहे असे तुम्हाला वाटणार, मार्केटमधून आणली आहे असं तुम्हाला वाटणार। हे खूप छान अशी बनते आणि सर्वांनाच घरी आवडली, सर्वांनी म्हणजे ओळखू नाही शकले की हे घरी बनवलेली आहे म्हणून। तर त्यानंतर आपण इथे रवा घेतलेला आहे, तर तो रवा आपल्याला साधारणतः 3 ते 4 मिनटं तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे, म्हणजे रव्याचं थोडं कच्चं पण निघून जाईल। आणि त्यानंतर इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे, जे चणा डाळचं बेसन येतं तर ते बेसन पीठ आहे। तर 2 वाट्या मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि याला पण छान आपण तुपामध्ये खूप छान भाजून घ्यायचं आहे, खमंग भाजून घ्यायचं आहे छान। तर बघू शकता आधी टाकल्याबरोबर पूर्ण तूप जे आहे ते ऑब्झर्व करतं बेसन, आणि जसजसं ते शिजतं तसतसं ते तूप सुटायला लागतं। तर या प्रकारे आणि 10 दिवस झाले आपल्या घरात काही ना काही बनणं चालू आहे बाप्पासाठी, बाप्पाच्या बहाण्याने, भोग दाखवण्याच्या बहाण्याने काही ना काही बनवणं चालू आहे। पण पूर्ण आठवडाभर, पूर्ण 10 दिवस घरात गोडच गोड बनलेलं आहे, कधी मोदक तर कधी पुरणपोळी तर कधी काही। तर त्यामधूनच ही एक बर्फी मी बनवलेली आहे आज इथे, तर तेच तुमच्यासोबत शेअर करते आहे। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर सांगायला बिलकुलच विसरू नका। आणि असं आहे की आपण 5-7 मिनिटाचा व्हिडिओ बघतो, पण तो व्हिडिओ बनवायसाठी किती मेहनत लागते ते आपल्यालाच माहिती आहे। तर त्यासाठी प्लीज व्हिडिओ बघत राहा, पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि कसे वाटले तर सांगायला सुद्धा विसरू नका। आणि जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअरसुद्धा करत राहा। तर चला, बेसन छान भाजून झालेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे जाळीदार आणि असं रवाळ बनवण्यासाठी तिथे आपण थोडं दूध टाकलेलं आहे। तर दूध हे साधारण आहे, रूम टेम्परेचरवरचं दूध आहे, तर त्याला छान टाकलं तर आपण इथे छान जाळी पण येतं आणि ते एकदम रवाळ वाटते, जसं मार्केटमध्ये मिठाई येतात ना त्या प्रकारे। तर बघू शकता छान त्याला फॉर्म आलेला आहे। तर त्याला परत एकदा छान घोटून घ्यायचं आहे आणि बघता बघता ते छान ऑब्झर्व होऊन जाते पूर्ण, आणि त्याला जे आलेला झाग असतो तो सुद्धा कमी होऊन जातो। तर या प्रकारे तर इथे छान हे बेसन पीठ आणि रवा आपलं छान भाजून झालेला आहे। तर याला आपण थोड्या वेळासाठी वेगळं ठेवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता इथे लागणारा पाक आहे, बर्फीला लागणारा पाक आहे, तर तो पाक आपण इथे बनवून घ्यायचा आहे। तर मी या कपाने 1.5 कप साखर घेतलेली आहे आणि 1.5 कप साखरमध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। तर मेजरमेंट बरोबर घ्यायचं, नाहीतर पाकाचं प्रमाण चुकू शकतं। तर 1.5 कप साखरेला अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। आणि इथे मी फूड कलर टाकलेला आहे, येलो रंग म्हणजे येलो कलरचा। हा एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटेल तर टाका, नाहीतर काही गरज नाही आहे, एकदम ऑप्शनल आहे। तर इथे आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे। तर बघू शकता तर पाक अजून झालेला नाही आहे, थोडा वेळ परत आपण याला होऊ द्यायचं आहे। आणि जर तरी समजत नसेल आपल्याला एकतारी पाक, तर आपण एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाणीमध्ये थोडं 1 बूंद टाकून बघायचं। जर पाक जमा होत आहे तर आपला पाक झालेला आहे। तर बघू शकता इथे पाक जमा झालेला नाही आहे, फैलत आहे, म्हणजेच आपला पाक व्हायचा आहे। परत त्याला थोडं होऊ द्यायचं आहे। तर बघा त्यानंतरचं इथे परत दाखवते, जेव्हा असं केलं आणि तार तुटतं त्याचं, तर समजायचं की इथे पाक आलेला आहे। तर तार तुटत आहे। तर परत जे आपलं थंड झालेलं थोडं बेसन पीठ जे भाजून घेतलेलं होतं, तर ते गॅसवर ठेवायचं लो आचवर आणि त्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे। आणि ते कारण ते पाक येईपर्यंत थंड झालेलं होतं। आणि त्यानंतर जो आपला पाक बनून तयार होता तो पाक आपण यामध्ये टाकायचा आहे। जे बेसन पीठ छान आपण भाजून घेतलेलं होतं, परत त्याला गरम करून घेतलेलं आहे, तर त्यामध्ये टाकायचं आहे। तर बघू शकता टाकल्याबरोबर किती छान जाळी यायला लागलेली आहे, पाक टाकल्याबरोबर याला जाळी यायला लागलेली आहे। तर खूप छान होते आणि याची थोडी टेस्ट म्हैसूर पाकसारखी सुद्धा येते, खूप छान वाटतं। तर नक्कीच तुम्ही बनवून बघा। तर या प्रकारे छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पटकन जमायला लागतं, कारण आता आपण यामध्ये पाक टाकलेला आहे। पण त्याआधीच आपण एक तयार करून ठेवायची आहे डिश, किंवा तुम्ही कुठल्याही टीन घ्या, कुठल्याही प्रकारचा
आणि त्याला छान ग्रीस करून घ्या आधी तुपाणी. मी तुपाणी आधीच गरम म्हणजे त्याला तयार करून ठेवलेलं होतं, कारण की पाक वगैरे टाकल्यानंतर मग वेळ नसतो आपल्याकडे, पटकन ते जमायला लागतं. आणि ते पूर्ण मिश्रण मी या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याला छान चम्मचनी किंवा चाकूने वगैरे जसं पण तुम्हाला वाटते, वाटीने वगैरे, तर तुम्ही याला छान थपथपायचं आहे आणि इक्वल साईजने करून घ्यायचं आहे. पूर्ण इकडे सारखं स्प्रेड करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली ही बर्फी बनून तयार होते. आणि त्यानंतर इथे गार्निशिंगसाठी मी सिल्वर पेपर लावून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे सिल्वर पेपर नाही आहे तर तुम्ही इथे ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. तर मी आज इथे ड्रायफ्रूट्स नाही टाकले, मी इथे सिल्वर पेपर लावलेला आहे. याने काय होतं की कोणाला वाटणार नाही की हे घरी बनवली आहे म्हणून. पण अर्धवट थंड झालेली आहे, तर त्याचवेळी आपल्याला इथे कट लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट लावून घ्या. तर मी या प्रकारे इथे कट लावून घेतलेला आहे. आणि हो, जर का तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायलासुद्धा विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ आले तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर या प्रकारे आपण छान इथे कट लावून घेतलेला आहे. तर बघा आता प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते आहे. तर किती अलगद निघते हे. अगदी याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काहीही गरज नाही, बाहेरच ठेवा, 5 मिनिटात तुमचं हे बनून तयार होते बर्फी. तर बघा छान असे आपण बाप्पाला भोग दाखवण्यासाठी प्लेट तयार करून घेतलेली आहे. तर त्याआधी बघा तुम्ही किती छान याला जाळी आलेली आहे, किती छान टेक्स्चर आलेलं आहे. तर मी तुम्हाला एक बर्फी तोडूनसुद्धा दाखवते. एकदम स्मूथ बनलेली आहे, असं वाटणार नाही की आपण हे घरी बनवलेली आहे. तर बघा तोडून दाखवते. अलगतच हाताने उचलून याला हलक्या हातानेच तोडलेली आहे. तर आजूबाजूनी बघा जाळी किती छान आलेली आहे आणि याची जाळी पण खूप छान आलेली आहे. तर या प्रकारे आपली इथे रेसिपी बनवून तयार आहे. तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि बाप्पाला भोगसुद्धा दाखवलेला आहे. तर चला भेटूया